कुठे आला सर आपण? हाय, मी कोल्हापूरवरून आलोय आणि माझी फॅमिली चिपळूण मध्ये असते. आपलं नाव काय? माझं नाव राकेश दत्तकुमार हांडे. तुम्ही आता एक काश्मीरला ट्रिपसाठी आला. आता 22 एप्रिलच्या घटनेनंतर तुम्हाला येताना भीती मनात नव्हती का? होती का? मनात भरपूर भीती होती. मेरे दिल में बहुत खौफ था कि यहाँ पे आए तो कैसे होगा, टेररिस्ट अटैक के बाद में ये कैसी रहेगी दुनिया। बट हमने बुकिंग करके रखी हुई थी। बट डर के आगे जीत है बोला जाता है, क्योंकि यहाँ के भी लोग हैं, यहाँ के भी पूरे संसार है, उनको भी कुछ करना चाहिए। इसके लिए वो जज्बा लेके हम यहाँ पे आए, डरते डरते आए। मगर जैसे भी हम एयरपोर्ट पे आए, जैसे जिस हालत में हमारा मेहमान नवाजी हुई तो बहुत अच्छी हुई। नहीं, कश्मीरी तो जाना जाता है मेहमान नवाजी के लिए। ये तो मैं 18-20 साल से कश्मीर का मेहमान नवाजी का अनुभव ले रहा हूँ। अच्छा, अभी कितने दिन से आप इधर है? हम पिछले 2 दिन से यहाँ पे हैं। बट मुझे कहीं भी किसी भी तरीके से कोई भी ऐसा इनविजिबल मैटर नहीं लगा। सीआरपीएफ के पुलिस जवान है यहाँ पे तैनात सब जगह पे, और हमारे जो टूरिस्ट गाइड है वो माशाल्लाह बहुत अच्छी तरीके से हमारा सपोर्ट कर रहे हैं, हमें सपोर्ट कर रहे हैं। हमारे ट्रैवल एजेंसी का नाम है दल क्रूज करके हमारा है। याकूब भाई हमारे मेहमान है, तो उन्होंने बहुत अच्छी तरीके से हमें बहुत सपोर्ट किया। इरफान भाई ने भी, वो ड्राइवर कम हमारे पूरे गाइडर है, उन्होंने बहुत अच्छा सपोर्ट किया। और साथ में आज इस वक्त आज की डेट में हम पहलगाम में हैं। बट मुझे नहीं लगता कि पहलगाम में वो इंसिडेंट्स होने के बाद में अभी और आगे कल जाके कुछ हो सकता है। आज 29 मे 2026 आहे. 29 मे 2026 टुरिस्ट बऱ्यापैकी दिसले ना? खूप कमी टुरिस्ट आहेत, पण माझी इच्छा आहे की भरपूर टुरिस्ट इथे यावेत आणि याचे एन्जॉय व्हावं, कारण की टुरिस्ट नाही आहेत, त्यामुळे इथल्या लोकांची भूकमारी चालू आहे आणि इथून पुढचे काही गोष्टी चालू व्हायला हव्यात। जर टुरिस्ट वाढले तर त्या गोष्टी चालू होतील। मी आलोय, प्लीज तुम्ही सगळ्यांनी या। माझं तुम्हाला सगळ्यांना अपील आहे की प्लीज या आणि एन्जॉय करा। प्रत्येक मोमेंट खूप महत्वाची आहे। आज आम्ही माझ्या 7 वर्षांच्या मुलीसोबत, मी माझ्या मित्रासोबत आणि मी माझ्या वाईफ सोबत आलोय। आम्ही चौघांमध्येच आमची छोटीशी फॅमिली ट्रिप केले। बट बिलीव्ह मी, इट्स इनक्रेडिबल, इनविजिबल अँड लाईफ टाइम अचीवर प्रोग्रामिंग आम्हाला फील होत आहे। सो थँक्यू व्हेरी मच। खूप बरं वाटलं इथे येऊन, आणि अजूनही 3 दिवस आम्ही इथे आहोत आणि सगळे कोपरे कोपरे फिरून काढणार। कोणीही कुठलाही टेररिझम अटॅक ची कुठलीही संभावना इथे आम्हाला कुठेही वाटत नाही, कारण की सगळेजण सपोर्टिव्ह आहे आणि पैसे बजेट फुल्ली बजेटेड आहे। कुठेही कंपॅरिझन नाही, बार्गेनिंगची जास्त गरज पण लागत नाही। तुम्ही जे बजेटमध्ये येताय त्या बजेटमध्ये तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी मिळतील। फक्त तुम्ही आलात तर काही गोष्टी ओपन होतील, एवढाच भाग आहे। अदरवाइज सगळ्यांसाठी खूप छान आहे। थँक्यू व्हेरी मच। ओके, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। हाय, मी प्रणिता राकेश हांडे, चिपळूणवरून आहोत, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट। बेसिकली 12 वर्ष ते 13 वर्षांचं स्वप्न होतं जे इथे यायचं होतं। कुठलाही फरक वाटत नाहीये की आजपर्यंत आता जे 1 महिन्यापूर्वीचा जी काही घटना झाली, थोडीफार भीती होती, पण जे काही एअरपोर्ट नंतर आम्ही जे काही फील करतोय 3 दिवस, खूप सेफ फील होतंय। रस्त्याला इवन 10 पावलांवर आम्ही जे काही सीआरएफचे जवान बघतोय, मला नाही वाटत की यापुढे किंवा अशी कुठली भीती बाळगायला हवी। खरोखर इथली लोक जे काही रोजगार आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्यावर अवलंबून आहेत, मदत करायला हवी। आपलेच बंधू आणि भगिनी इथे आहेत, सो नक्कीच इथे येण्याचा प्लॅन करा। खूप सेफ आहे आणि सगळ्या गोष्टी जशा तशा होण्यासाठी आपल्याला मदत करायची। तू कुठे असते सर? सध्या पहलगामला आपण आलोय। 29 हा 3रा दिवस आहे, 29 तारीख आहे। 27 तारखेला आम्ही बरोबर श्रीनगर मध्ये इथे आलो होतो। पुढचे अजून 2 ते 3 दिवस आपले इथे फिरण्याचे बाकी आहेत। सो वी आर एन्जॉयिंग अँड यू ऑल्सो टेक दिस अपॉर्च्युनिटी। थँक्यू।